सर्व सातवीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या ऑनलाईन लेक्चर बॅचेसमध्ये स्वागत. आज आपल्याला जनरल सायन्स सुरू करायचं आहे. तर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे तरी डबल सांगतो की हे आपल्याला सायन्स इंग्रजी माध्यमात शिकायचं. त्यामुळं शब्द पाठ करणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं? इंदू पॉकेट डिक्शनरी विकत आणायची. छोटीशी असते माहिती तुम्हाला, सगळं वापरली तुम्ही. आणि त्याच्यावर पान क्रमांकाप्रमाणे शब्द दिलेले असतात की पान क्रमांक 1 वरचे शब्द, पान क्रमांक 2 वरचे शब्द. माझे विद्यार्थी पालक दोघांना विनंती आहे, तर आपण ती डिक्शनरी व्यवस्थित आणायची आणि रोज, आता आपण 7वीला आहोत, रोज 15 शब्द पाठ करणं अपेक्षित आहे. एक शब्द आपला सवयीसारखाच 5 वेळा लिहायचा. हा आपला आता इथून पुढचा न सांगता रोजचा होमवर्क की दररोज सायन्सचे 15 शब्द, एक शब्द 5 वेळेस वहीवर लिहायचा आहे. नुसता लिहायचा नाही तर पाठ करायचा आहे. आणि तुम्ही जे काय वहीवर लिहिणार आहेत, वर्गपाठ, गृहपाठ, क्वेश्चन बँक, असाइनमेंट्स, त्याचे फोटो काढायचे आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर ते पाठवायचे तपासण्यासाठी. कोणी पाठवलंय नाही पाठवलंय याची व्यवस्थित नोंद मी ठेवणार आहे. अगदी पालकांना सुद्धा विनंती आहे की आपल्या पाल्याने ते पाठवलाय होमवर्क, नाही पाठवलाय, शब्द पाठ केले नाही केले, याचा एक थोडासा फॉलोअप घ्यावा. तर काय हरकत नाही, आपण सुरू करूयात. सुरू करताना मी तुमचं जे 7वी आहे हे पहिल्या धड्यापासून न सुरू करता दुसऱ्या धड्यापासून सुरू करतोय, कारण दुसरा धडा थोडा तुलनेनं सोपा आहे. आपण थोडं सध्या बराच गॅप झालेला आहे आपल्याला. एक सोप्यापासून काय करूयात, आपण सुरू करूयात. काय नाव आहे दुसऱ्या धड्याचं? दुसऱ्या धड्याचं नाव आहे प्लांट्स जे आहे. आणि प्लांट्सचं काय आहे? स्ट्रक्चर अँड फंक्शन. स्ट्रक्चर अँड फंक्शन. प्लांट्सचं काय आहे? प्लांट्स म्हणजे वनस्पती, स्ट्रक्चर म्हणजे रचना आणि फंक्शन म्हणजे कार्य. तर जे आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन हे काय आहे? आजचा आपला भाग आहे. आता प्लांट्स, आपल्या आजूबाजूला आपण प्लांट्स पाहतोय, तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे. आपण थोडं बाहेर पडलं की आपल्याला प्लांट्स दिसतात, वनस्पती दिसतात, मग त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन. तर त्याच्या अगोदर पहिल्यांदा सुरू करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण पाहू पार्ट्स ऑफ प्लांट की काय आहे. वनस्पतीचे भाग अगदी ढोबळमानाने जे वर दिसतात ते सरळ साधे सोपे. कोणतं? पहिला पार्ट रूट. रूट म्हणजे मूळ. दुसरा पार्ट स्टेम. तिसरा पार्ट लीव्स. त्यानंतर चौथा पार्ट फ्लावर आणि 5वा पार्ट फ्रुट्स, फळं. हे अगदी 5 भाग सर दिसतात आपल्याला. थोडं आपण पाहिलं की आपल्याला दिसतात, किंवा समजतात काय काय. तर पार्ट्स ऑफ प्लांट्स, तर रूट म्हणजे मूळ, स्टेम म्हणजे रूट म्हणजे झाडाचे जे मूळ आहे त्याला आपण काय म्हणतो? रूट. स्टेम खोड झाडाचं, लीव्स पानं, फ्लावर फूल आणि फ्रुट्स फळ.
हे आणि हे एक 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 भाग जर का आपण पूर्ण पाहिला यांचं स्ट्रक्चर फंक्शन की आपोआपच आपला काय होतो पूर्ण धडा कंप्लीट होतो. म्हणजे आपल्याला हा धडा किती भागात शिकायचा आहे? 5 भागात शिकायचा आहे. रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रुट्स या किती भागात शिकायचा आहे? 5 भागामध्ये शिकायचं आहे. मग पहिल्यांदा पण एक आहे की हे अख्खं प्लांट कशापासून डेव्हलप होतं, कुठून सुरू होतं? तर सीड म्हणजे बियाणं. आता आपण शेतात पेरलं की नाही, कापसाचं बियाणं पेरलं, सोयाबीन पेरलं, बरोबर आहे ना, बाजरी पेरली, मूग पेरला, तर एखादं पेरलेलं बी आहे हो, शेतात जाऊन पेरलेलं जे बी आहे ज्याचं थोडंसं अंकुर वरी आलाय ते एखादंच बी किंवा घरी एखादं बी सो म्हणजे पेरायचं आणि ते काय करायचं थोडंसं उकरून पाहायचं, एखादंच पाहायचं शेतात जाऊन. आपण जर का पाहिलं हे बा की समजा हे बी आहे कापसाचं वगैरे जे बी आहे आणि नुकतंच अंकुर पावले असे मातीच्या आतमध्ये आणि आपण जर का ते नीट थोडंसं त्याचं अंकुर ज्याला फुटलाय आपण त्याला काढले जमिनीमध्ये उकरून, तर आपल्याला 2 भाग डेव्हलप झालेले दिसतात. एक भाग असा जमिनीच्या वर आलेला असतो, एक भाग जमिनीच्या वर आलेला असतो आणि जो दुसरा भाग आहे तो जमिनीच्या खाली गेलेला असतो. जो दुसरा भाग आहे मुद्दाम थोडासा डार्क करतोय डिफरन्शिएट व्हावं म्हणून, तर हे दुसरा भाग असा जमिनीच्या खाली गेलेला असतो. हे समजा एक सॉइल आहे इथं आणि हा वर आलेला असतो. तर हा जो वरचा भाग जो आहे हे काय आहे? हे आहे सीड, बियाणं. आणि हा जमिनीच्या वर एक भाग येतो आणि खाली एक भाग येतो. मग आपण म्हणतो हा उगवलं, कापूस उगवला, सोयाबीन उगवलं, आपण ते काढलं, तर मग वरी जो भाग डेव्हलप होतो ह्या वरच्या भागाला म्हणतात तो प्ल्युम्यूल. वरच्या भागाला काय म्हणतात? प्ल्युम्यूल. आणि जो खालचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? रॅडिकल. त्याला काय म्हणतात? रॅडिकल. वरचा भाग जो भाग आहे त्याला काय म्हणायचं? प्ल्युम्यूल. काय उच्चार करायचा? प्ल्युम्यूल. आणि खालचा जो आहे रॅडिकल. आता या प्ल्युम्यूलची मग मी काय व्याख्या करेन? कशाला म्हणायचं प्ल्युम्यूल? याची व्यवस्थित आहे हा, मराठी ते ढोबळ म्हणाले आहे. काय आहे की बी जमिनीमध्ये पेरल्यानंतर जो मातीच्या वरी भाग येतो त्याला प्ल्युम्यूल म्हणतात. पण आपल्याला जर का सांगायचं काय मग सांगायचं द पार्ट, हा प्लांटचाच पार्ट आहे प्ल्युम्यूल. हा काय? द पार्ट दॅट ग्रोस. हा कशाचा पार्ट आहे? सीड्स पासून डेव्हलप होणारा पार्ट आहे. द पार्ट दॅट ग्रोस above the soil. Above the soil is called plumule. हा कोणता भाग आहे की ज्यावेळेस आपण सोक केल्यानंतर बी सोक केल्यानंतर तो असा पार्ट आहे जो सॉइलच्या वर येतो. आणि दुसरा कोणता पार्ट आहे म्हटलं मी? रॅडिकल. दुसरा कोणता पार्ट आहे? रॅडिकल. रॅडिकल काय आहे? द पार्ट दॅट ग्रोस. द पार्ट दॅट ग्रोस इनसाइड द सॉइल. इनसाइड द सॉइल. हा पार्ट कोणापासून जो आहे इनसाइड द सॉइल याला काय म्हणायचं? इज कॉल्ड रॅडिकल. याला काय म्हणायचं? रॅडिकल. आणि हे पहा प्ल्युम्यूल पासून झाडाचं काय डेव्हलप होत असतं? स्टेम. झाडाचं जे खोड आहे ते प्ल्युम्यूल पासून डेव्हलप होत असतं. आणि रॅडिकल पासून काय डेव्हलप होत असतं? रूट डेव्हलप होत असतं. नीट व्यवस्थित पाहिजे चौकोन केलेलं आहे. हे काय आहे? सीड आहे. हे कशामध्ये सो केलेलं आहे? हे पूर्ण ही काय आहे? सॉइल आहे. ही काय आहे? सॉइल. हे सॉइल मध्ये काय केलं? बी पेरलं. आणि हे जनरल सायन्स आहे, आपल्या आजूबाजूला पाहतो आपण. मग काय झालं? उगवलं. मग काय होतं?
ते जर का व्यवस्थित काढलं बी तर एक भाग मातीच्या वर आलेला आहे, दुसरा भाग मातीत गेलेला आहे. मातीच्या वर जो भाग आलाय त्याला काय म्हणायचं? प्ल्युम्युल. त्याच्यापासून काय डेव्हलप होतं? स्टेम, खोड. मातीच्या आतमध्ये जो गेलाय त्या भागाला काय म्हणायचं? रॅडिकल. त्याच्यापासून काय डेव्हलप होतं? रूट. आता हे काय आहे आणि ह्या एका बियापासून हे सगळं डेव्हलप होतात. म्हणून आपण सुरुवातीला हे दोन भाग घेतलेले आहेत. खरं तर आपल्याला म्हणजे रूट, स्टेम, लीव्हज, फ्लावर, फ्रूट सगळं सुरू करायचंय, पण ह्या सगळ्यांचं मूळ काय आहे? सीड आहे. हो, बी पेरावं लागेल ना, कापोबी नाही येणार. म्हणून हे पुस्तकामध्ये काय आहे हे अगोदर शिकवलंय की कसं डेव्हलप होतात, हे पाचही भाग कसे डेव्हलप होतात, तर ते या पद्धतीने डेव्हलप होतात. मग आता आपण पहिला भाग बघू. पहिला भाग कोणता आहे? रूट. पहिला भाग कोणता आहे? रूट. मग काय आहे आता? हे रूट पाहूया. मग आता आपण एक 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 शिकायचं आपल्याला. आता सांगितलंय. मग पहिलं वाक्य माझं काय राहील? तर पहिलं वाक्य राहील रूट ग्रोज फ्रॉम रॅडिकल इनसाइड द सॉइल. ते काय होतं? रूट कोणापासून डेव्हलप होतं? रॅडिकल पासून डेव्हलप होतं. आता हे जे काय रूट आहे, मग आपण सांगायचं काय आहे की रूट हा कुठं होतो? धिस पार्ट ग्रोज इनसाइड द सॉइल. आणि तो झाडाला काय करतो? फंक्शन नंबर 1 सपोर्ट, झाडाला आधार देण्याचं काम करतो. फंक्शन नंबर 2 इट ॲब्झॉर्ब्स वॉटर अलॉंग विथ मिनरल्स. नुसतं पाणी नाही शोषून घेत, तर त्या पाण्याच्या आतमधले जे काय मिनरल्स आहेत ते सुद्धा काय करतो? तो ॲब्झॉर्ब करण्याचं काम. आणि देअर बाय टू प्रोव्हाइड द न्यूट्रिशन, त्याला काय करतो? तो न्यूट्रिशन देण्याचं जे काम कोण करतं? रूट करतो. मग रूटची व्याख्या काय करेल मी? द पार्ट ऑफ प्लांट दॅट ग्रोज इनसाइड द सॉइल. की हा असा पार्ट आहे जो इनसाइड द सॉइल काय होतो? ग्रो होतो. त्याला काय म्हणायचं? रूट म्हणायचं. आणि हे रूटचे सुद्धा काय आहेत? मुख्य करून 2 प्रकार आहेत. मुख्य जे आहे तो मेन टाइप्स ऑफ रूट. रूटचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो आहे टॅप रूट आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे फायब्रस रूट. हे जे टॅप रूट आहे, टॅप रूट हे काय असतं? एक सिंगल, एकच रूट असतं विच ग्रोज डीप इनसाइड द सॉइल. हे आपण कापसाचं झाड जर का पाहिलं, तुरीचं झाड पाहिलं आता, तर यांना काय असतं? एक टॅप रूट असतं, खोल जातं ते. आणि फायब्रस रूट्स, आपल्या घरी कांदा आहे, लसूण आहे, यांना जे खाली आलेले असतात तंतू, ते काय असतात? त्याचे फायब्रस रूट्स असतात. हे रूटचे मुख्य 2 प्रकार आहेत. अजूनही बाकीचे प्रकार आहेत, पण मुख्य प्रकार हे 2 आहेत, टॅप रूट आणि फायब्रस रूट्स. मग पहिल्यांदा आपण हे 2 मुख्य टाइप्स पाहूयात की टॅप रूट म्हणजे काय आणि फायब्रस रूट्स म्हणजे काय. मग पहिला प्रकार पाहू, टॅप रूट. पहिला प्रकार कोणता पाहू? टॅप रूट किंवा प्राथमिक मूळ असं सुद्धा म्हणतात. हे जे टॅप रूट असतं हे काय असतं? इट ग्रोज डीप इनसाइड द सॉइल. आणि सेकंडरी रूट्स, काही द्वितीयक मूळ ज्याला म्हणतात, सेकंडरी रूट्स डेव्हलप फ्रॉम टॅप रूट. ह्या टॅप रूट पासून काही सेकंडरी सुद्धा रूट्स काय होत असतात? डेव्हलप होत असतात. आपण वाटतं डायग्राम काढून पाहूया त्याचं.
लक्ष द्या, टॅप रूटची डायग्राम काढतोय. हे पहा, हे पूर्ण टॅप रूट आहे आणि हे जे बाजूने काढतोय मी, हे काय असतात तर सेकंडरी रूट्स आहेत. हे काय आहेत तर सेकंडरी रूट्स आहेत. हे जे ऑब्लिकली गेलेले आहेत. ऑब्लिकली म्हणजे तिरकस असतात. कधी पण टॅप रूटला तिरकस असतात. फारच गणिताच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 45 डिग्री कोन केलेला असतो, त्याला म्हणायचं ऑब्लिक. तर ते काय असतात तर ऑब्लिकली गेलेले असतात. असे एक दोन ऑब्लिक रूट्स, सेकंडरी रूट्स काढायचे. हे पहा, हे जे मुख्य आहे हे आहे. वाटल्यास याला मी थोडस एकदम डार्क करतो म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करता येईल की हे टॅप रूट आहे आणि हे जे ऑब्लिकली ग्रो झाले हे सेकंडरी रूट्स आहेत. हे काय आहेत तर सेकंडरी रूट्स आहेत. आणि पहिल्यांदा आपण जे आहे ही पूर्ण आकृती टॅप रूटची बघा. हे काय आहे तर सेकंडरी रूट आहे आणि आपण हे काळजीपूर्वक जर का एक्सट्रॅक्ट केले, पाहिले जमिनीच्या बाहेर काढून, तर आपल्याला बारीक असे हेअर्स की ज्याला रूट हेअर्स म्हणतात, असे तंतू आपल्याला ह्या सेकंडरी रूटवर आणि संपूर्ण टॅप रूटवर काय होतात तर दिसतात. त्यांना काय म्हणतात रूट हेअर्स. त्यांना काय म्हणतात रूट हेअर्स. आकृती काढावी लागते आपल्याला, पुस्तकामधली आहे 2.2. पूर्ण टॅप रूटची आकृती आहे. आणि हे काय आहेत रूट हेअर्स. मुळावर असणारे हेअर्स म्हणजे रूट हेअर्स. त्यानंतर हे टॅप रूट मध्ये हे सेकंडरी आहे. म्हणजे हे कोणतं आहे याला वाटल्यास आपण इथं नाव देऊ. हे प्रायमरी रूट आहे, हे सेकंडरी रूट आहे, हे त्याच्यावरचे रूट हेअर्स आहेत. त्यानंतर हे जे टेपर झालेलं आहे, निमुळत आहे, हे काय आहे हे रूट टिप आहे. आणि ह्या रूट टिपचे जे टोका असतात ते अतिशय नाजूक असतात. त्याच्यावर काय असतं रूट कॅप असते. आणि ही सगळी कशाची आकृती आहे टॅप रूट. ज्यावेळेस तुमच्या फार्म मधील शेतामधील कापूस पूर्ण पद्धतीने वाढेल त्यावेळेस वाटल्यास घरी विचारायचं की कापसाचं झाड सहज उपटल्या जात नाही, त्याला ते लोखंडाचा चिमटा वापरतात. का म्हणून लोखंडाचा चिमटा वापरत असतील? सहज नाही जाऊ निघत कापसाचं झाड. तुम्ही शेतामध्ये जा, ज्वारीचं, बाजरीचं, मक्याचं झाड आहे, तुम्ही असं सहज बाजूला काढता, कारण त्याचे फायब्रस रूट्स असतात, जमिनीच्या लगत रूट्स असतात. हे निघतं का बघा बरं? हे नाही, याला लोखंडाचा चिमटा लागतो. विचारा घरी की कापसाचं झाड जर का उपटून काढायचं असेल तर लिटरली लोखंडाचा चिमटा लावून त्याला काढतात. रिझन काय? हे 7वीला आहे की इट हॅज टॅप रूट. आणि ते इतकं डीप गेलेलं असतं आणि अलॉंग विथ सेकंडरी रूट्स आजूबाजूला जे गेलेले असतात, त्यामुळे ते सहजासहजी निघत नाही जमिनीमधून. आणि निघालं तर खूप मोठा एरिया कव्हर करतं ते. आणि त्याच्या विरुद्ध ज्वारीचं झाड आहे, अगदी आपण असं चालता चालता काढू शकतो. त्याची जमिनीलगत रूट्स असतात, फायब्रस रूट्स. मग हे टॅप रूट आहे. टॅप रूटचे किती भाग आहे? नंबर 1 नीट बघा, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, रूट हेअर्स, रूट टिप आणि रूट कॅप. मग याची व्याख्या काय करता येईल? रूट हेअर्स तर हेअर लाईक प्रोसेसेस
ऑन रूट वाटल्यास लिहितो. on the root here इथं येतो काय here like processes on root is called root hairs. त्यांना काय म्हणायचं रूट हेअर्स. की प्रत्येक टॅप रूटवर अगदी केसासारख्या प्रोसेसेस असतात त्याला काय म्हणायचं रूट हेअर्स. त्यानंतर रूट टिप असतं की रूट टिप काय आहे तर एक ना हे रूट टिप आहे टेपर्ड पार्ट की रूटचा काय असतो डिपेस्ट म्हणजे एकदम जमिनीवर खोल आणि एकदम टेपर्ड निमुळता जो भाग असतो त्याला काय म्हणायचं रूट टिप. आणि रूट टिप अतिशय डेलिकेट म्हणजे नाजूक असतं म्हणून त्याच्यावर एक आवरण घातलेलं असतं निसर्गाने. त्या आवरणाला म्हणायचं रूट कॅप. मग रूट टिप इज व्हेरी डेलिकेट. हे रूट टिप अतिशय डेलिकेट असतं नाजूक असतं म्हणून याच्यावर काय असतं इट इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर. इट इज covered by cap like structure called as root cap. त्याला काय म्हणतात रूट कॅप. तर हे जे आहे इथपर्यंत आज आपण टर्म्स पाहिल्या. तर काय काय पाहिले आपण पहिल्यांदा पार्ट्स ऑफ प्लांट्स थोडंसं फास्ट रिवाइज करतो मी. त्याच्यामध्ये 5 आपण पार्ट पाहिले रूट स्टेम लीव्स फ्रुट्स फ्लावर. त्यानंतर सीड पाहिलं सीडचं जर्मिनेशन म्हणजे जे आपण उगवणं म्हणतो उगवल्यानंतर प्ल्युमिल असतं ना रॅडिकल असतं. प्ल्युमिल पासून स्टेम डेव्हलप होतं रॅडिकल पासून रूट डेव्हलप होतं. नंतर आपण रूट्स सुरू केलं की ते रॅडिकल पासून डेव्हलप होतं इनसाइड द सॉइल डेव्हलप होतं सपोर्ट द्यायचं काम करतं ऍब्झॉर्प्शनचं काम करतं. त्यानंतर रूट्सचे मेन 2 टाइप्स पाहिले आपण टॅप रूट आणि फायब्रस रूट्स. आपण कोणतं सुरू केलं टॅप रूट सुरू केलं. टॅप रूटची तर डायग्राम आहे पातोळी. याच्यामध्ये टॅप रूटचे पार्ट्स कोणते येतात प्रायमरी रूट की जे डीप इनसाइड द सॉइल काय होतं ग्रो होतं त्याला सेकंडरी रूट्स असतात जे ऑब्लिक असतात. त्यानंतर टेपर्ड जो पार्ट असतो त्याला रूट टिप म्हणतात. हा रूट टिप खूप डेलिकेट असतं नाजूक असतं त्याच्यावर कॅप लाईक स्ट्रक्चर आहे त्याला रूट कॅप म्हणतात. आणि ऑल टॅप रूट बियर्स अ हेअर लाईक प्रोसेसेस. संपूर्ण टॅप रूटवर हेअर लाईक प्रोसेसेस असतात त्याला रूट हेअर्स म्हणतात. आणि हे पाहिजे फळ्यावरचं लिहून घ्यायचं गरज नाहीये. मी तुम्हाला काय करतोय पूर्ण याचे लर्निंग पॉइंट्स रेडीमेड तुम्हाला हे लेक्चर टाकले की त्याच्या खाली येतील ते करायचे ते पण लिहायचं. आणि रोजचा होमवर्क कोणता विसरायचा नाही. मी जरी इथून पुढे नाही सांगितलं तरी माझी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना हो आय रिपीट अगदी पालकांना सुद्धा माझी विनंती आहे रोज 15 शब्द पाठ झालेच पाहिजे. त्यासाठी हिंदू पॉकेट डिक्शनरी विकत घ्या. स्टील कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी व्हेरी मच पर्सनली. अगदी मला तुम्ही कॉल करू शकता तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.